एक अगतिक रात्र, विश्वासाचा घात. माझे नाव साक्षी. मागच्या भागात आपण पाहिलंच की कशा प्रकारे जिजूंनी मला जवळ ओढलं होतं. माझ्या केसांतून हात फिरवत त्यांनी मला स्वतःकडे खेचलं होतं. मी काही बोलणार किंवा ओरडणार, इतक्यात दीदीच्या येण्याची चाहूल लागली. जिजूंनी चटकन मला सोडलं आणि ते बाहेर निघून गेले. दीदीने मला साशंकतेने विचारलं, अगं हे कशाला आले होते आत? मी मनातील भीती दाबून धरली आणि विषय बदलला. काही नाही ग, तुझे औषध पाणी वेळेवर दिले का हे विचारायला आले होते, असं सांगून मी माझ्या कामात गुंतले. पण माझ्या डोक्यातून तो विचार जात नव्हता. जिजूंच्या मनात नक्की काय चाललंय याची पुसटशी कल्पना मला येऊ लागली होती. काही दिवसांनी अचानक जिजूंनी घरी फोन केला आणि आईला सांगितलं की आता दीदीला 7वा महिना सुरू झाला आहे. तिची अवस्था थोडी बिकट आहे. तिला उठण्या बसण्याचा त्रास होतोय. घरचं काम जमत नाहीये, त्यामुळे तिला काही दिवस तुमच्याकडे आरामासाठी पाठवतो. आईने काळजीपोटी विचारलं, पण मग तुमचे जेवणाचे काय होणार? दोघं आहात तोवर ठीक आहे, मग शेवटच्या महिन्यात तिला इकडे आणता येईल. पण जिजू आपल्या निर्णयावर ठाम होते. नको, तिची अवस्था मला पावत नाही, तिला निवांत राहू द्यात. माझं मी कसं तरी मॅनेज करेन, असं ते दबक्या आवाजात बोलले. आईला जावयाची काळजी वाटली. तिने सुचवलं, जर तुम्हाला एवढं वाटत असेल तर साक्षीला राहू द्या 2 महिने तिथे. तिची परीक्षा संपली आहे, नवीन कॉलेज सुरू होईपर्यंत ती तुम्हाला मदत करेल. आई आधी विचारात पडली होती की तरुण मुलगी जावयाकडे ठेवून स्वतःच्या लेकीला माहेरी कसं पाठवायचं, पण जिजूंच्या स्वभावावर तिचा पूर्ण विश्वास होता. शेवटी आई बाबा आले आणि दीदीला घेऊन गेले. मी राहायला तयार नव्हते, पण आईने समजावल्यामुळे मी थांबले. दुसऱ्या दिवशी जिजूंचा लॅपटॉप घरीच होता. मलाही एकटं वाटत होतं, म्हणून मी सहज लॅपटॉप उघडला. फाईल्स बघता बघता मला त्यात अश्लील व्हिडिओंचा एक फोल्डर दिसला. हे सगळं माझ्यासाठी नवीन आणि धक्कादायक होतं. पाहता पाहता कुतूहलापोटी मी 1-2 व्हिडिओ पाहिले. ते बघताना माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. हात थरथरायला लागले. मनात एक विचित्र भावना दाटून आली होती. इतक्यात अचानक दाराची बेल वाजली. मी प्रचंड घाबरले. गोंधळात लॅपटॉप बंद होत नव्हता, म्हणून मी तसाच चालू ठेवून त्यावर माझी ओढणी टाकली आणि दरवाजा उघडला. समोर जिजू उभे होते. आज दुपारीच कसे आलात? मी विचारलं. तब्येत थोडी ठीक नव्हती ग, म्हणून लवकर आलो. तू चहा ठेव, मी फ्रेश होतो, असं म्हणून ते खोलीत गेले. पण तिथे गेल्यावर त्यांना ओढणीखाली लॅपटॉप उघडा दिसला. त्यांनी ओढणी उचलली आणि त्यांना ते व्हिडिओ चालू स्थितीत दिसले. जणू त्यांना जे हवं होतं तेच घडत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य उमटलं. त्यांनी मला विचारलं, लॅपटॉप घेतला होतास का तू? मी अडखळत नाही. हो, असं काहीतरी बोलले. ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, काही हरकत नाही, बघितलंस ना? आणि अचानक त्यांनी मला घट्ट मिठी मारली. माझ्या कानापाशी येऊन हळूच पुटपुटले, अगं, जेवण गरम असतानाच खाण्यात मजा असते, थंड झाल्यावर त्याची चव निघून जाते. समजतंय ना मला काय म्हणायचंय? मी सुन्न झाले होते. त्या व्हिडिओमुळे माझ्या मनातही एक प्रकारची अस्वस्थता होती, त्यामुळे मी काहीच बोलू शकले नाही. हळूहळू त्यांनी मला स्पर्श करायला सुरुवात केली. मानेवर गालावर किस करत त्यांनी मला बेडवर झोपवलं. मी शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणाले, जिजू, हे योग्य नाही. दीदीचा माझ्यावर विश्वास आहे. आई बाबांनी मला विश्वासाने तुमच्याकडे ठेवलंय. त्यावर जिजू जे बोलले ते ऐकून माझे पाय जमिनीला टेकले नाहीत. ते म्हणाले, अगं वेडे, दीदीला माहेरी पाठवण्याचं नियोजन मी फक्त तुझ्यासाठीच केलं होतं. मला दीदीपेक्षा तू जास्त आवडतेस. मी पहिल्यापासून तुझ्यावरच प्रेम करतो, पण तुझं वय कमी होतं म्हणून मला दीदीशी लग्न करावं लागलं. मी लग्नच मुळी यासाठी केलं की तू माझ्या आयुष्यात येशील. असं बोलून त्यांनी मला पुन्हा विळख्यात घेतलं. त्यांनी माझ्या ओठांचा मुका घेतला आणि मी पूर्णपणे थंड पडले. त्या रात्री त्यांनी त्यांच्या मनात होतं तेच केलं. मला शारीरिक आणि मानसिक खूप त्रास झाला. दुसऱ्या दिवशी दीदीचा फोन आला. सगळं ठीक आहे ना? तिने विचारलं. मी केवळ हो म्हणून उत्तर दिलं आणि फोन ठेवला. त्याच रात्री जिजूंनी मला त्यांच्याच बेडरूममध्ये झोपायला सांगितलं. मी नकार दिला तर ते धमकी देऊ लागले की मी दीदीला सांगेन की तू रात्रभर जागी राहून मोबाईलवर घाणेरडे व्हिडिओ बघतेस. भीतीपोटी मला जावे लागले. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे त्यांनी त्या रात्रीचा पुरेपूर फायदा घेतला. मला पूर्णपणे थकवून टाकलं. हळूहळू या गोष्टीची मला सवय झाली. त्यांनी मला 4 महिने तिथेच ठेवलं. दीदीचा फोन टाळायला लावला आणि दररोज माझ्यावर हे कृत्य करत राहिले. मी हे सगळं अगतिकतेने सहन करत राहिले. अखेर 7 महिन्यांनंतर माझी तिथून सुटका झाली आणि मी घरी परतले. पण तो ओरखडा माझ्या मनावर कायमचा राहिला. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. अशा परिस्थितीत मी काय करायला हवे होते? तुमचे विचार मांडायला विसरू नका. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.